मोठी बातमी आहे। गणेश नाईक यांच्यामुळे ठाण्यामध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण ठाण्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक आणि भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय। तर आमदार गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसवर बैठक झाली आहे। ठाण्याची जागा शिवसेनेला गेल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजीव नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत होते। ते निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते, पण तरी देखील ठाण्याची जागा शिंदे सेनेला सोडण्यात आल्यानं आता भाजपमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। बैठक चालू असताना इथे जे नुकतेच झालेले उमेदवार होते नरेश मस्के साहेब, ते सुद्धा इकडे आले होते। पण एकंदरीत इकडचं जे वातावरण बघता त्यांनी इकडं मीटिंग घेण्याचं टाळलं आणि ते इथून निघून गेलेले आहेत। एक जवळपास एक फेस व्हॅल्यू असते माणसाची, ती फेस व्हॅल्यू संजू नाईक साहेबांमध्ये आहे आणि पूर्ण नवी मुंबई असू दे, ठाणा असू दे, मीरा भाईंदर असू दे, एक जवळपास 2-3 वर्ष झाले त्यांनी पूर्ण पिंजून काढला होता। छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या प्रोग्रामपर्यंत त्यांनी सर्व अटेंड करत होते साहेब, आणि सर्व एक भूमिपुत्रांचा पण उत्साह असू दे, सर्वांचा उत्साह खूप वाढला होता। पण काल अचानक ही न्यूज आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पसरलेला आहे।